नमस्कार फ्रेंड, कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप सगळे मजेतच असाल. तर आज आहे रक्षाबंधन. माझा ब्लॉग थोडासा लेट येईल आणि आम्ही चाललो आहोत नागपूरला रक्षाबंधन साजरा करण्यासाठी. बाहेरचं वातावरण इतकं सुंदर झालं होतं, खूप छान वाटत होतं. तुम्ही बघू शकता वातावरण किती सुंदर दिसतंय, चौकडं हिरवंगार. आणि आज सकाळचा खूप पाऊस चालू होता आमच्याकडं, म्हणून आम्हाला नागपूरला जाण्यासाठी खूप वेळ झाला. आम्ही 3च्या नंतर निघालो आणि मला इथून जायचं होतं छत्रपती संभाजीनगरला, म्हणजे माझ्या मम्मीच्या तिथं. तर आमची खूप घाई गडबडीत रक्षाबंधन साजरं झालं. आणि हे आहेत जे माझे मानलेले भाऊ आहेत. मला आज 13 वर्ष झाले इथं नागपूरला येऊन. तर मी यांनाच राखी बांधते. का बरं दरवर्षी तिकडं जाणं होत नाही, मुलांना सुट्टी राहत नाही. कधी पहिले जेव्हा मुलं राहत होते तेव्हा मुलांची तब्येत खराब व्हायची भीती राहायची, त्याच्यामुळं आम्ही जात नव्हतो. आणि ह्या वर्षी माझ्या भावाची तब्येत खराब झाली होती, त्याच्यामुळं आम्ही गेलो होतो भेटायला. माझी बहीण पण येणार होती आणि मी पण चालले होते. आणि समीक्षा, जेव्हापासून समीक्षाचा जन्म झालेला आहे तेव्हापासून ती तिच्या पप्पाला राखी बांधते. म्हणजे ते सुद्धा जात नाही नाशिकला, तर त्याच्यामुळं समीक्षाच राखी बांधते दरवर्षी. आणि इथं ती तिच्या पप्पाला राखी बांधते आहे. आणि इथं सानिध्याची लगबग चालू आहे पैसे खिशात टाकण्यासाठी. त्याच्या पप्पाने त्याला पैसे दिलेले होते, तर तो पैसे खिशात टाकत होता. आणि पप्पाला सांगतो, दीदीला फक्त 20 रुपये द्या, जास्त देऊ नका. असा खूप मस्तीखोर सानिध्य आहे. आणि त्यांनीसुद्धा 20 रुपयेच दिले. पप्पानी देईल असूनसुद्धा त्यांनी तिला फक्त 20 रुपये दिले, जास्त पैसे दिलेच नाही. बाकीचे पैसे खिशात ठेवले आणि पप्पा तिची मजाकच करते, पप्पाने तिला 20 रुपयेच दिले. अशी आमची 20 रुपयाची कहाणी झालेली आहे रक्षाबंधनची. आणि मी ज्यांना राखी बांधते त्यांच्याच मुलाला समीक्षा पण राखी बांधते. आणि त्यांच्या दोघांची मस्ती चालू होती इथं. मस्त रक्षाबंधनच्या दिवशी दोघंजण मस्त भांडत होते. दोऱ्या रस्त्या बांधून द्यायच्या, 4 एकशे हा खिचर रे तसंच करायचं तिथे. तू का बांधशील तिकडे? का के फॉर कोराडी, के फॉर केरला. ते समजलं. तू चराट बांधू नाही का? ज्यादा झालं मम्मीले. चराट भेटते का तिथे आता? निघून देतो ना. अहो राखी तर बांध. नाही, पहिले चारा लागते. कोणती राखी बांधू? आता पहिले जेवढी मोठी पेटी निघली आहे, काय तरी पेढा चालते तर माहित नाही. चलो मगर प्यार से. हाँ. अरे पेटी फूट जाए ना, कुंडी टूट जाए, खूब आएगा तू भी. क्यों नाही का क्यों? म्हणून बाजूला येतं, म्हणून बाजूला येतं 2 मिनिटं. संजू येते ना. ये दे. मी तर काढली सगळ्या अँगलनी. ये कुठली जा. जे आवडले ते ठेव. सगळे त्याच्यावर नंबर लावते. ही समूह इथं बसली आहे, इथं सानिध्य बसला आहे. आम्ही चाललो आहोत मामाच्या. हॅलो बोलतोय. डॉन आहे तू? कुठं चालला तू? मी मामाच्या घरी चाललो. कुठं? माझ्या मामाच्या घरी. कोणत्या गावाला? औरंगाबादला. संभाजीनगर. रक्षाबंधनच्या दिवशी कोण भांडते बघा, हे दोघं जण. आज तर सकाळचं भांडणं चालू यांचं. होय शांत बसा. सानिध्य उठ, आपली वेळ आली आता उतरायची. दीदी उठ. तर आम्ही करेक्ट 5:30 वाजता संभाजीनगरला पोहोचलो होतो.
तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. माझ्या पप्पाला ओळखत होते मी. आम्ही पण पप्पाला ओळखतो आणि माझ्या पप्पाची तब्येत खराब होती. सानिध्य मस्त आमचा गंमत बघत होता. त्याने मग बघा राखीचं कसं ते पोस्टर हातात घालून घेतलं आहे. आणि हा आहे समीक्षाचा सगळ्यात छोटा भाऊ. आमच्या म्हणजे समीक्षाला खूप सारे भाऊ आहेत. समीक्षा एकटीच आहे. माझ्या नंदाला पण 2 मुलं आहेत आणि बहिणीला पण 2 मुलं आणि जावेला पण 2 मुलं आहेत आणि समीक्षा एकटीच आहे. तर ती घरी तर जाऊ शकत नाही. आम्ही आमच्या प्रवास 2 दिवसासाठी आलो होतो म्हणून नाशिकला काही गेलो नाही आम्ही. आणि माझी बहीण आली होती. हे तिची मुलगा आहे छोटावाला. हे आहेत माझी छोटी बहीण. ती म्हटली मी पहिले ओवाळते. म्हटलं ओवाळ तू पहिले, नंतर मग मी ओवाळलं. तर खूप दिवसानंतर आम्ही पहिल्यांदा रक्षाबंधन आणि ते बी दोघीजणी सोबत असताना साजरा करत आहोत. आणि मम्मी त्यांचं घर बांधण्याचं काम चालू आहे त्याच्यामुळं ते किरायाने राहतात आणि सगळं पसारा तिथंच आहे म्हणून तुम्हाला पसारा दिसेल. त्याची तब्येत खराब असल्यामुळं आम्ही आलेलो आहोत खूप दिवसानंतर. हे तर तुम्हाला सांगितलंच आहे. आणि खूप छान वाटतं रक्षाबंधनला. आम्ही यावेळेस घरी आलो आणि सोबत रक्षाबंधन साजरा केलं. माझ्या काकाला 3 मुली आहेत. त्यांना मुलगा नाही आणि त्या 3 मुली दरवर्षी येतच असतात. त्याच्यामुळे आम्ही दोघीजणी येत नाही. आम्हाला एवढ्या लांब यायला परवडत पण नाही. त्याच्यामुळं आम्ही येतच नाही. म्हणजे खूप फजिता होती 2 दिवसासाठी यायची आणि मुलाची. आणि आता तर मुलाची पण शाळा राहते त्याच्यामुळं जमतच नाही. आणि इथं आलो होतो आम्ही माझ्या काकाच्या घरी. तर हे बघा आमचा सगळा परिवार. ह्या माझ्या काकाच्या मुली आणि आम्ही मस्त बसलो होतो. गप्पा गोष्टी चालू होत्या आमच्या सगळ्याच्या. ती बघा कशा ॲक्शन करून दाखवते तुम्हाला. आणि इथं आली होती सानिध्यला झोप. आम्ही खूप वेळपर्यंत बसलो होतो. तर मग मस्त असे मजाक चालू होती आमची सगळ्याची. हे आहेत माझं मामाचं शेत आणि माझे मामा ते शेतामध्येच राहतात. आम्ही चाललो आहोत मामाच्या घरी. मामाच्या मुलीला मुलगा झालेला आहे आणि मुलाला 2 मुलं झालेले आहेत. ते बघण्यासाठी आम्ही चाललो आहोत. गाडी घरापर्यंत जात नाही का बरं, मध्ये नदी येते त्याच्यामुळं. आणि हा आहेत माझ्या बहिणीचा मुलगा छोटासा. आणि मामाचं घर बी बांधण्याचं काम चालू आहे त्याच्यामुळं तुम्हाला ही थोडीशी झलक दाखवली घराची. मग किचनचं काम चालू आहेत. आणि हे आहेत मामाचा परिवार. मामी मामा ते सांगत होते आमचा अवतार चांगला नाही. पण म्हटलं काही नाही होत का. आणि ते माझे बाबा आहेत. आणि इथं निघाली होती मी नागपूरला येण्यासाठी. मम्मीला पण मामाच्या घरी जायचं होतं त्याच्यामुळं मम्मी पण आली होती ह्यावेळेस आणि पप्पा बी आले होते. आम्ही बसची वेट करत होतो संभाजीनगरला जाण्यासाठी. आमची रात्रीची ट्रॅव्हल्स होती आणि हे 3 पण सोडायला आले होते मला. एकदम जास्त नाही वाटत पण मग काय करणार, आपल्याला गेल्याशिवाय
होत नाही. एकदम इच्छाच नव्हती माझी निघायची. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आम्ही पोहोचलो आहोत नागपूरला. सकाळची वेळ होती. तर बाय फ्रेंड. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.